Hello friends, welcome to Swati's Artway channel. If you like my creativity, please click like button, share this video with your friends and family, subscribe to my channel for more updates. नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण टाकाऊ काचेच्या बॉटलपासून मस्त अशी सुंदर डेकोरेटिव्ह बॉटल तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी स्पॉन्जच्या मदतीने ॲक्रेलिक कलर अशा प्रकारे बॉटलला देऊन घेत आहे. स्पॉन्ज थोडासा ओला करून पांढऱ्या ॲक्रेलिक कलरमध्ये बुडवून अशा प्रकारे डॅब डॅब करून घ्यायचे आहे. तुम्हाला जो कलर आवडेल त्याप्रमाणे तुम्ही रंग देऊन घेऊ शकता. आता येथे मी ब्ल्यू कलर घेतलेला आहे आणि तो अशा प्रकारे देऊन घेत आहे. कलर देताना स्पॉन्ज जास्त ओला करायचा नाही, त्यामुळे कलर बॉटलवर व्यवस्थित बसणार नाही. बॉटल सुकण्यासाठी बाजूला ठेवून दिली आहे. आता येथे मी टेराकोटाची माती घेतलेली आहे. ती अशा प्रकारे प्लास्टिकच्या तुकड्यावर ठेवून सुईच्या मदतीने पानांचा आकार देऊन घेत आहे. आता सुई पाण्यामध्ये ओली करून अशा प्रकारे शिरा बनवून घ्यायच्या आहेत. लहान मोठ्या आकाराची बरीचशी पाने येथे मी तयार करून घेतली आहेत. या बॉटलवर मी झाड बनवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी अशा प्रकारे इथे माती लावून घेत आहे. माती चिटकवताना फॅब्रिक ग्लूचा वापर केलेला आहे. अशा प्रकारे बोटांच्या मदतीने व्यवस्थित माती दाबून घ्यायची आहे. आता आपण या झाडाच्या फांद्या देखील बनवून घेणार आहोत. एक एक करून अशा प्रकारे झाडाच्या फांद्या बनवून घ्यायच्या आहेत. पाण्यात थोडीशी बोटं बुडवून अशा प्रकारे व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. खूप हलक्या हाताने ही कृती करायची आहे. आता खोडाच्या मध्यभागी सुद्धा माती चिकटवून घेणार आहोत. अशा प्रकारे एकसारखे करून ब्रशच्या मदतीने झाडावर खोडावर असतात तशा शिरा बनवून घ्यायच्या आहेत. आधी तयार करून ठेवलेली पाने अशा प्रकारे फॅब्रिक ग्लूने एक एक करून चिकटवून घ्यायची आहेत. सर्व पाने अशा प्रकारे चिकटवून झालेली आहेत.
पाहू शकता आत्ताच किती हे सुंदर दिसत आहे. आता इथे मी पानांसाठी हिरवा ॲक्रेलिक कलर देऊन घेत आहे. खोडाला येथे मी काळा रंग देऊन घेत आहे. आता बॉटलच्या टोकाला अशा प्रकारे गोल्डन कलरची लेस गुंडाळून घेत आहे. त्यामुळे बॉटल आणखीनच आकर्षक दिसेल. शेवटचे टोक व्यवस्थित फॅब्रिक ग्लूने चिकटवून घेतले आहे. आता इथे मी प्लॅस्टिकचे गोल्डन बीड्स चिकटवून घेत आहे. मस्त अशी सुंदर डेकोरेटिव्ह बॉटल तयार झालेली आहे. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला